तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. माया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा विचार आपण करतो आहोत. बावीस नोव्हेंबर पासून समर्थ रामदास स्वामींनी प्रसंगोपात शिष्यांना, राजकारणातील सरदारांना, घरातल्या मंडळींना, शिष्यांना प्रसंगोपात केलेला उपदेश आपण पाहिला. या संदर्भात समर्थांची पत्र आपण पाहिली. समर्थ रामदास स्वामींना गिरीधर स्वामींनी लिहिलेलं पत्र काल आपण पाहिलं. गिरीधर स्वामींचंच एक पत्र आज आपण पाहणार आहोत आणि उपदेशपर काव्य या प्रकरणाचा किंवा या वाङ्मय प्रकाराचा आपण काही विशेष भागाचा जो अभ्यास केला तो आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. पुढच्या आठवड्यात आपण समर्थ रामदास कृत स्फुट काव्य याचं चिंतन आपण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी अनेक स्फुट काव्य लिहिली. त्यापैकी काही विशेष काव्याचा किंवा त्या प्रसंगांचा आपण अभ्यास करणार आहेत. त्या स्फुट काव्यांचं चिंतन आपण करणार आहोत. आपण काल 2 पत्र गिरीधर स्वामींची पाहिली. आजही आपण एक पत्र गिरीधर स्वामींचंच पाहणार आहोत.
संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी 10 मे पासून हे पेज आपल्याला उपलब्ध करून दिलं। अजूनही त्यांची अशी इच्छा आहे की या निमित्ताने या पेजवरून समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी अनेक जणांनी पुढे यावं, आपली मतं मांडावीत, आपलं उद्बोधन, आपलं मार्गदर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोचावं। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर एखादा विषय तयार असेल समर्थ वाङ्मयावर आधारित, तर आपण अवश्य या व्यासपीठावर येऊन आपल्या वैखरी वाणीतून प्रबोधन करावं, अशी संत समागम या व्यासपीठातर्फे मी आपणा सगळ्यांना विनंती करतो। उद्या 1 तारीख आणि 3 तारीख हे 2 दिवस समर्थ रामदासांचे संगीत शिक्षण, म्हणजे त्यांचं शिक्षण नव्हे, त्यांनी आपल्याला दिलेल्या संगीताच्या बारीक सारीक गोष्टींचा विचार आपण पहिल्या एका सत्रामध्ये पाहिला। आपल्याच व्यासपीठाच्या मेधा कुलकर्णी यांनी तो विषय मांडला होता। पुन्हा त्या 1 आणि 3 तारखेला हा विषय मांडतील। 2 तारखेला संत समागम हे व्यासपीठ बंद राहील, कारण नांदेडला परमपूजनीय विश्वास शास्त्री घोडजकर गुरुजी यांच्या वेदपाठ शाळेचा वर्धापन दिन असल्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही आहोत। त्यामुळे 2 तारखेला संत समागम हे व्यासपीठ बंद राहील, कृपया याची नोंद घ्यावी। 1 आणि 3 तारखेला समर्थांच्या संगीत विषयक उपदेशाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळेल। 4, 5, 6 तारखेपासून 4 तारखेपासून समर्थकृत स्फुट काव्य याचं चिंतन मी आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीन। पुढच्या आठवड्यात 7 तारखेला समर्थांची अष्टश्लोकी रचना असं एक सत्र आपल्याच व्यासपीठाच्या सौ शुभदा थिटे या त्यावर भाष्य करतील। 8 आणि 9 या 2 दिवसात पुण्यातल्या सौ रुजुता वाळिंबे कृष्ण आणि अर्जुन अशा या महाभारतातील 2 व्यक्तिरेखांचा परिचय आपल्याला देतील। 10 आणि 11 तारखेला पुण्यातल्या सौ संध्या कोल्हटकर या ओळख अमृतानुभवाची किंवा अमृतानुभव ग्रंथाचा परिचय असं 2 दिवस ते प्रकरण चालेल। आणि 12 तारखेपासून पुन्हा आपण समर्थकृत स्फुट काव्य, समर्थकृत स्फुट श्लोक रचना याचा आपण चिंतन करूया। सज्जनांनो, आपण आज कालचाच विषय पुढे घेऊन गिरीधर स्वामींनी लिहिलेलं समर्थांना पत्र आहे। गिरीधर स्वामींची अनेक पत्र आहेत। खरं तर गिरीधर स्वामी हे फक्त 1.5 वर्ष समर्थांपासून दूर आहेत। समर्थांनी त्यांना आपल्या निर्याणाच्या अगोदर इटगावला पाठवलेले ते बीड जवळ गाव आहे, मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याच्या शेजारी, बीड गावाच्या शेजारी।
8-8.5 वर्ष गिरीधर स्वामी हे समर्थांच्या सहवासात आहेत. म्हणजे गिरीधर स्वामींचा जीवनातला 16-17 वर्षापासून 22-23 वर्षापर्यंतचा काळ हा समर्थांच्या सानिध्यात गेलेला आहे. कधी चाफळला, कधी सज्जनगडला. खरं तर गिरीधर स्वामी हे बय्याबाई स्वामींचे अनुग्रहित. बय्याबाई या तिसरी पिढी आहे. समर्थ रामदास स्वामी, समर्थांनी अनुग्रह दिला वेणा स्वामींना, वेणा स्वामींनी अनुग्रह दिला बय्याबाईंना, आणि बय्याबाईंनी गिरीधर स्वामी आणि त्यांचे भाऊ तिघेजण त्र्यंबक, यशवंत आणि बलभीम आणि गिरीधर स्वामी यांना अनुग्रह दिला. बलभीम आणि गिरीधर स्वामी हे बीडकडे गेले समर्थांच्या आज्ञेवरून, आणि त्यांनी त्या ठिकाणी मठ स्थापना केली. एक खासियत आहे सगळ्या पत्रांची गिरीधर स्वामींच्या की त्यामध्ये सद्गुरूंच्या भेटीची तळमळ आहे. आता आपल्याला थोडा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की बय्याबाईंचे अनुग्रहित असून सुद्धा समर्थ गिरीधर स्वामी समर्थ प्रतापामध्ये जे समर्थांचं चरित्र आहे अत्यंत ऑथेंटिक, अत्यंत वास्तवदर्शी. कारण गिरीधर स्वामी 8-9 वर्ष समर्थांच्या सहवासात राहिलेले आहेत. गिरीधर स्वामी 2729 ला गेले आणि 2727 ला त्यांनी 1332 ओव्यांचा समर्थ प्रताप जे समर्थांचं चरित्र आहे तो ग्रंथ पूर्ण केलेला आहे. आपल्याकडे जर हा ग्रंथ नसेल तर आपण आवर्जून घेतला पाहिजे. आणि समर्थ हृदय नानासाहेब देव म्हणतात त्याप्रमाणे त्यातल्या कोड्यांचा काही उलगडा होतो का याचा विचार आपण केला पाहिजे. हे गिरीधर स्वामींचं आवाहन आपल्या समर्थ भक्तांसाठी आहे. त्यामुळे छोटेखानी ग्रंथ आहे, फार मोठा नाहीये, केवळ ओव्या आहेत. एक 150-150 पानांचा ग्रंथ असेल, फार मोठा नाहीये. पण समर्थांचं खरं चरित्र जर आपल्याला पाहायचं असेल, वाचायचं असेल, श्रवण करायचं असेल तर आपण या समर्थ प्रताप या ग्रंथाला आपल्या घरामध्ये आणलंच पाहिजे. अनेक प्रसंग गिरीधर स्वामींनी वर्णन केलेले आहेत. गिरीधर स्वामींनी समर्थांचं 8-9 वर्षामध्ये एवढा सहवास त्यांना मिळाला आणि ते एवढ्या जवळ गेले की त्यांचा विरह त्यांना सहन होत नाहीये, त्यांचा वियोग त्यांना सहन होत नाहीये. म्हणून त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये सद्गुरूंच्या भेटीची तळमळ आहे, सद्गुरूंच्या दर्शनाची अत्यंतिक तीव्रता आहे. ते सगळं या पत्रांमध्ये व्यक्त होते. काल 2 पत्र आपण पाहिली, आज आपण तिसरं पत्र पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. गिरी बाळके पूर्ण पादांबुजाला दुरी दृष्टी घालून साष्टांग केला. तेथे अष्ट अंगे निवाली निवाला समर्थापदी हेतु विद्यपने केला. समर्थे मला पत्र हे बुद्धिवादे असे धाडिले पावले स्नेहवादे. तया वाचिता सुख मौनी रूपाचे मला लाधने एवढे देव कैचे. कसे जाहले हे जिने रे महंता नसे संग निसंग अभ्याग नसे संग निसंग अभाग्यवंता.
कधी भेटीसी या वियोग्यासी योगा, मला बोलणेही नये की अयोग्या. गुरु भक्त माझ्या चुका काढिताती, मला स्वामी वियोगे हे बोलिताती. अरे संग निसंग टाकून संगी, कसा रंगसी भक्ती भावार्थ रंगी. जयाचे कृपे रंगले चित्त तुझे, जनी सज्जनी मान्य हे देह तुझे. तयासी अहंता करू पावलासी, कसा दैव दैवार्चनी धाविलासी. अतीता उदासा जगाच्या निवासा, जगा कारणे हिंडसी देश देशा. कितेकासी तू वेद लावून जासी, तुझा आगळा शब्द ब्रह्मादिकासी. जरी साधने साधिली लक्ष कोटी, तरी शब्द येईल निशब्द भेटी. घडो भेटी निशब्द शब्दे मनाऊ, मनाऊ मनाऊ असे चित्त लावू. प्रभूने तुम्हा भीमकुलासी सांगे, जळी मूढ पाषाण तारी कृपांगे. गिरी तारिले शब्द सिंधू बुजिला, असे गर्व तो सर्व कुंठित झाला. समर्थापदी चित्त संलग्न हे जी, सदा स्वामी निरूपणी बुद्धी माझी. उपाधी सांडीन हे बुद्धी देशी, देहांती मला काय कामासी येसी. उपाधी मध्ये दोन्ही पक्षी उपाधी, प्रपंचादी उपासनेची उपाधी. तुझ्या निस्पृहाला प्रपंचू कशाचा, निरोपाधी प्रपंच देवाधीशाचा. तुझी भेटी व्हावी जीवी अर्थ मोठे, मला दूरी अव्हेरिले प्राप्त कोठे. जनाचे कचेरी मध्ये सांडिले जे, जनी काम क्रोधादि सांडिले जे. प्रभू एक भावे मनी वासना आहे, समर्था पुढे राम उपासना आहे. जरी दोन्ही सामर्थ्य ही एक होती, तरी राम उपासके धन्य होती. असे हे कधी रे घडावे समर्था, प्रभू देश काळे प्रसंगेची करता. तुझी आवडीची जने तुझ संगी, कसी राहती तुझ सांडूनी संगी. जुने लोक त्यांच्या प्रीतीपूर्ण रंगी, नवे लोक त्यांच्या प्रीतीपूर्व रंगी. तुम्ही पूर्व अर्व सर्वी करावे, कृपाळूपणे पूर्व माझे हरावे. असे बोलणे चालणे हे करावे, कृपाळूपणे त्वा मला उद्धरावे. प्रभो पाय लागोत येथे स्वभावे, गिरीबाळ हे प्रार्थितो शुद्ध भावे. 15 कडव्यांचं हे अत्यंत अर्थता असलेलं सद्गुरूंच्या भेटीसाठी तळमळ व्यक्त करणारं हे गिरीधर स्वामींचं पत्र आहे. गिरीधर स्वामी पत्रामध्ये लिहित आहेत, गिरी बाळके पूर्ण पादांबुजाला, दुरीदृष्टी घालून साष्टांग केला.
तेथे अष्ट अंगे निवाली निवाली, समर्थापदी हेतू विज्ञप्त केली. मी एक अर्ज केलेला आहे, विनंती केलेली आहे, आणि या पत्रामधून आणि त्यापूर्वी मी दूरदृष्टी घालून साष्टांग केला, साष्टांग नमस्कार केलेला. मला या ठिकाणी समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये दुरुनी माझा नमस्कारू असं सद्गुरूंना म्हणतायत. आपल्याला तो प्रश्न पण आहे, असं का म्हणतायत समर्थ? दुरुनी माझा नमस्कारू शब्दशः जर अर्थ आपण पाहिला तर त्यातला अर्थ आपण असा काढू शकतो की माझी पात्रता नाहीये तुमच्याजवळ बसायची, माझी लायकी नाहीये, माझी साधना पूर्ण झालेली नाहीये, म्हणून मी तुम्हाला दुरून नमस्कार करतो. हा शब्दार्थ आहे. गूढार्थ काय तोही आपल्याला माहिती आहे. आपण दासबोधाचे अभ्यासक आहोत, चिंतन करणारे आहोत. दुरुनी माझा नमस्कारू समर्थ म्हणतायत. त्याचं कारण असं आहे की सद्गुरू आणि शिष्य हे खरं तर वेगळे आहेत का? आपण आत्माराम या ग्रंथामध्ये त्याचा विस्तृत विचार केला. समर्थ शिष्याला म्हणाले की जे तुझ्या जवळच आहे, तुझ्या आतच दडलेलं आहे, ते तत्व मी तुला देऊन टाकीन. फक्त एकच काम कर, जे नाशिवंत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाही, तेवढं तू मला फक्त दे. मग मी तुला परब्रह्म स्वरूपाचं पद, जे तुझं आढळ पद आहे, ते मी तुला देईन. सद्गुरू हे आढळ पद आहेत. देवादिदेव हे सगळे समर्थांच्या भाषेमध्ये ऐलीकडे आहेत आणि सद्गुरु तत्व हे पहिलीकडे आहे. या ठिकाणी समर्थ दुरुनी माझा नमस्कारू जेव्हा असं म्हणतात, त्यातला गूढार्थ असा आहे की तुम्ही आणि मी एकच आहोत. तुमच्यात आणि माझ्यात द्वैत काही नाहीये, पण मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. मग तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर तुमच्यापासून मला दूर यायला पाहिजे. म्हणून दुरुनी माझा नमस्कारू. काही गोष्टी दूर असाव्या लागतात. मला हे पुस्तक वाचायचे आहे. हे पुस्तक आहे माझ्याकडे. आता हे पुस्तक जर मी असं डोळ्याला धरलं तर मला वाचता येईल का? नाही वाचता येणार. पण ते पुस्तक जर वाचायचं असेल तर मला ते दूर धरलं पाहिजे, काही अंतरावर धरलं पाहिजे. आता या ठिकाणी गिरीधर स्वामी हे पश्चिम महाराष्ट्रातून मागास भागात म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जवळ आलेले आहेत आणि ती समर्थांची आज्ञा आहे. म्हणून ते म्हणतायत गिरी बाळके पूर्ण पादांबुजाला, दुरीदृष्टी घालून साष्टांग केला. मी दुरून नमस्कार केलेला आहे, साष्टांग नमस्कार केलाय. तेथे अष्ट अंगे निवाली निवाली, समर्थापदी हेतू विज्ञप्त केली. समर्थे मला पत्र हे बुद्धिवादे, असे धाडिले पावले स्नेहवादे. तया वाचिता सुख मौनी रूपाचे, मला लाधने येवढे दैव कैचे. आपलं दुर्दैव असे आज समर्थांची 8 ते 10 गिरीधर स्वामींची समर्थांना 8 ते 10 पत्र उपलब्ध आहेत. पण समर्थांचं पत्र गिरीधर स्वामींना उपलब्ध नाहीये. पण समर्थांनी पत्र लिहिलेलं आहे. कशावरून? इथे गिरीधर स्वामी स्वतः कबुली देत आहेत त्या पत्राची.
गिरीधर स्वामी लिहित आहेत, समर्थे मला पत्र हे बुद्धिवादे, असे धाडिले पावले स्नेहवादे. तुम्ही पाठवलेलं पत्र मला, की ज्यामध्ये अत्यंतिक स्नेह आहे, प्रेम आहे, तुमचं आशीर्वाद आहे, तुमची कृपा आहे, ते मला सगळं पत्र पोचलं. तया वाचिता सुख मौनी रूपाचे. ते वाचत असताना माझ्याकडे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शरणागताचा भाव व्यक्त करण्यासाठी, तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणून ते शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तया वाचिता सुख मौनी रूपाचे. मला मौन प्राप्त झालं आणि त्यात अत्यंतिक सुख प्राप्त झालं. मला लाधने एवढे दैव कैचे. याच्यात कबुली आहे की समर्थांचं पत्र गिरीधर स्वामींना पोचलेलं आहे. त्याशिवाय काय एवढी पत्र जात आहेत? काल आपण 2 पत्र पाहिली, आज 1 पत्र पाहणार आहोत. पुढे ते म्हणतायत, कसे जाहले हे रे जिणे रे महंता, नसे संग निसंग अभाग्यवंता, कधी भेटीसी या वियोग्यासी योग्या, मला बोलणे ही नये की अयोग्या. मी एवढा अयोग्य आहे का? माझी एवढी लायकी नाहीये का? तळमळ आहे, वियोगाचं दुःख आहे. म्हणून ते म्हणतायत की कधी भेटीसी या वियोग्यासी योग्या. माझ्यासारख्या वियोगी असलेल्या अयोग्याला आपण त्याचा विचार केला पाहिजे. कधी भेटीसी या वियोग्यासी योग्या, मला बोलणे ही नये की अयोग्या. मी एवढा अयोग्य आहे का? अपात्र आहे का? कुपात्र आहे का? की मला एवढा लांब टाकलं तुम्ही सद्गुरू? कधी भेटाल मला? आपण योगी आहात, मी वियोगी आहे. कधी भेटाल मला? गुरुभक्त माझ्या चुका काढिताती, मला स्वामी वियोगी हे बोलताती. अरे संग निसंग टाकून संगी, कसा रंगसी भक्ती भावार्थ रंगी. मला माझे गुरुबंधू टोमणे देत आहेत, उणदुण बोलतायत. ते म्हणतायत माझ्या ते चुका काढतात, मला हिणवतात. मला ते म्हणतायत तू स्वामी वियोगी आहेस, काय एवढ्या लांब येऊन राहिलास? आपण पाहिलं कालच्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की मला बाकीची सगळी मंडळी म्हणतायत की तू जा गडावर, कशाला थांबतो इथं? असेही किती एक ते बोलताती, उदासीन पंथे ते चालताती. ते मला म्हणतायत की कशाला थांबतो इथं, जा तू. पण मला तसं कसं येता येईल? यामध्ये तळमळ आहे, विनंती आहे आणि आपल्याच गुरु बंधूंकडनं होत असणारी टीका की जी पोचती अंतःकरणाला, ती समर्थांच्या चरणांवर गिरीधर स्वामी या पत्रांमधून व्यक्त करतायत. गुरुभक्त माझ्या चुका काढिताती, मला स्वामी वियोगी हे बोलताती. अरे संग निसंग टाकून संगी, कसा रंगसी भक्ती भावार्थ रंगी. काय तू इथं भक्ती करतो? कुणाची भक्ती करतो? एवढ्या लांब आलास तू? जयाचे कृपे रंगले चित्त तुझे, जनी सज्जनी मान्य हे देह तुझे. तयासी अहंता करू पावलासी, कसा दैव दैवार चणी धाविलासी. ते म्हणतायत अरे ज्या देहाचा तू अहंकार करतोस आणि ज्या देहाच्या माध्यमातून तू हे सगळं सगुण पूजा या ठिकाणी मांडलीयस, भक्तीचा देखावा मांडलायस, पण तुझ्या सद्गुरूंनी तर तुला लांब पाठवलंय. अतीता उदासा जगाच्या निवासा,
काय वर्णन आहे हो सद्गुरूंचा. अतीता उदासा जगाच्या निवासा, जगाकारणे हिंडसी देश देशा. जगाच्या कल्याणासाठी तू देशोदेशी भ्रमण करतोयस आणि माझी मात्र तुला कीव येत नाहीये. गिरीधर स्वामींनी ऐकलेले की 12 वर्ष समर्थ रामदासांनी परिभ्रमण केलेलं आहे. समर्थ प्रताप हा जो त्यांचा चरित्रात्मक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये ते लिहितात, रुद्र शत संख्या गणित मूर्ती. रुद्र म्हणजे 11, रुद्र शत संख्या 1100च्या पुढे, रुद्र शत संख्या गणित मूर्ती, विख्यात ज्यांच्या पुण्य कीर्ती, समर्थ स्वामी अवतार मूर्ती, नाना महंत रूप विस्तारले. समर्थच 1100 पेक्षा जास्त महंतांच्या रूपाने विस्तारलेले आहेत, हे गिरीधर स्वामी लिहित आहेत. गिरीधर स्वामींनी या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत ना. वेणा स्वामींकडनं, अक्का स्वामींकडनं, बैयाबाईंकडनं, कल्याण स्वामींकडनं हे सगळं ऐकलेलं आहे. तुम्ही एवढं जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी तुम्ही फिरता आणि माझ्यासाठी नाही आला तुम्ही. मला मात्र एवढ्या लांब पाठवून दिलं, मी तुम्हाला विनंती करतोय तर तुम्ही येत नाहीये. याचा पुरावा समर्थ प्रतापामध्ये गिरीधर स्वामी लिहित आहेत. समर्थ स्वामींची चरित्रे, समर्थ रामदास स्वामींची चरित्रे काही देखिली ऐकिली पुण्यक्षेत्रे. काही पाहिलेली आहेत मी स्वतः, काही देखिली, काही ऐकिली. कुठं ऐकली? पुण्यक्षेत्रावर, चाफळला, शिवथरला, सज्जनगडावर. परम पावन, परम पावने, परम पवित्रे. कसं आहे हे चरित्र समर्थ रामदासांचं? परम पावने परम पवित्रे, सृष्टीमध्ये विस्तारली. समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये गिरीधर स्वामींनी हे लिहिलेलं आहे. अनेक प्रसंग त्यामध्ये लिहिलेले आहेत. शिव समर्थ भेटीचे साक्षीदार गिरीधर स्वामी आहेत. एकदा त्यात उल्लेख आहे सगळा समर्थ प्रतापामध्ये. समर्थांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज निघाले, बीरवाडीला आले. आपल्यापैकी ज्यांनी शिवथरघळीला येणं केलं असेल, शिवथरघळ पाहिली असेल, त्यांना माहिती आहे की महाडकडनं येणाऱ्या रस्त्यावर बीरवाडी लागतं. तिथून साधारण 25 किलोमीटर ही शिवथरघळ आहे. रायगड म्हणजे मुंबई मार्गे, मुंबईवरून येणारी जी मंडळी आहेत तर ती रायगड, महाड, बीरवाडी आणि शिवथरघळ असं जातात. तिथं आपल्याला हेही माहिती आहे की एक मोठी नदी आहे की ज्या नदीवर मोठा अपघात मध्यंतरी झाला. त्या नदीला खूप पाणी आल्यामुळं शिवाजी राजांना तिकडेच मुक्काम करावा लागला. पण तळमळ आहे समर्थ भेटीची. त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि राजे जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांच्याजवळ नारळ दिसलं. समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामी त्याचं वर्णन करतात. शिवराजे शिवतरी चमत्कार देखिले. शिवतरी निघाले शिवथरघळीकडे. शिवराजे शिवतरी चमत्कार देखिले, करतळ स्फोटक स्मरणे तत्काळ शमले, स्वप्नी समर्थ प्रसाद देऊनी गेले, महानदी उतरून या. ज्या महानदीला खूप नदी ती पूर आलेला होता म्हणून महानदी. समर्थ आले, रात्रीतून स्वप्नात दृष्टांत झाला आणि प्रसाद म्हणून श्रीफळ देऊन गेले.
एक गोड प्रसंग गिरिधर स्वामी, अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग आहे की शिवाजी महाराजांनी विडा खाण्याचं सोडून दिलं, तांबूल भक्षण सोडून दिलं. ते एकदा गडावर आले. समर्थांनी त्यांना विडा दिला, तो त्यांनी खाल्ला. समर्थांनी त्यांना विचारलं, राजे तुम्ही तांबूल भक्षण सोडून दिलं असं आम्ही ऐकलं होतं, मग खाल्लं कसं? शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलं पाहिजे. ते म्हणतायत, आम्ही तांबूल नाही भक्षिला, आम्ही प्रसाद सेविला. सद्गुरूंच्या घरी, मोठ्या थोरा मोठ्यांच्या घरी अन्न मागून खावं, त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. कारण चांगल्या विचारांनी प्रेरित झालेलं, भारलेलं ते अन्न असतं. आपल्या सद्विचारांना ते चालना देतं. म्हणून आश्रमामध्ये, मठामध्ये मागून खावं. समर्थ प्रतापामध्ये गिरधर स्वामी लिहित आहे, समर्थे शिवराजाचा करार भाव पाहिला, शिवे वर्जिला तो तांबूल दिधला. शिवगणे हनुमान रूपे प्रसाद घेतला, मुखात घातला अविलंबे. एका क्षणाचाही विचार नाही केला, खाल्ला. समर्थ आज्ञा पुसे शिवराजा. हा एक प्रसंग आहे. दुसरा की एवढी दक्षिणेतली मंदिर मोठमोठी पाहिली आहेत, असं मंदिर आपण रामाचं बांधू ना, राजे म्हणतायत. पण समर्थ म्हणतायत, समर्थ प्रतापकार गिरिधर स्वामींनी या प्रसंगाचं वर्णन आपल्या शब्दात केलंय. ते म्हणतायत, समर्थ आज्ञा पुसे शिवराजा, श्री रघुनाथ देवालय बांधेन ओझा. ओझा म्हणजे मोठं भव्य दिव्य मी बांधतो. समर्थ म्हणती शिष्य समर्थ म्हणती शिष्य समुदाय संप्रदाय माझा, देवालय करीन अनंत हस्ते. आपला संप्रदाय खूप मोठा आहे, प्रत्येकाला योगदान देऊ द्या ना. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे मंदिर माझं आहे, त्याचा हातभार लागला पाहिजे. आदरणीय एकनाथजी रानडेंनी विवेकानंद शिला स्मारक उभा केलं. प्रत्येक घरामागे 1 रुपया घेतला. सज्जन हो, आपल्याला माहिती आहे 15 जानेवारी पासून एक अशीच मोहीम 2021 या येऊ घातलेल्या वर्षात राबवण्यात येणार आहे. काय मोहीम आहे ही? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. जसा आदरणीय एकनाथजी रानडेंनी 1 रुपया घरटी घेतला, त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर निर्माण होण्यासाठी 15 जानेवारी पासून किमान 10 रुपये घरटी, किमान 10 रुपये आपल्याला या यज्ञकुंडात सहभागी व्हायचं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये माझा वाटा असला पाहिजे. श्री रघुनाथजीचं मंदिर अयोध्येत उभारणार आहे, त्यांच्या जन्म ठिकाणी. समर्थ जसं म्हणाले, देवालय करवीन अनंत हस्ते, तसं आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याला लाभला पाहिजे. आपण सगळ्यांनी 15 जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या या संकल्पनेत हिरिरीनं भाग घेतला पाहिजे. अनेक लोकांना त्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. असं एक राष्ट्र निर्माण, असं एक राष्ट्राची ओळख देणारं मंदिर प्रभू श्रीरामचंद्रांचं अयोध्येत आम्हाला उभा करायचं आहे. असे अनेक प्रसंग समर्थ प्रतापामध्ये दिलेले आहेत. समर्थ प्रतापातल्या 7व्या समासात
समर्थांच्या शिष्यांची एक मोठी यादी गिरधर स्वामींनी दिलेली आहे. आता त्यांच्या सहवासात राहिलेल्या समर्थ भक्तांनी हे लिहिलंय म्हणजे त्यावर आपण आक्षेप घेऊया का? समर्थ असताना त्यांना ज्यांनी पाहिलं, त्यांच्या सहवासात ज्यांचा फार मोठा काळ गेला, 7, 8, 9 वर्ष म्हणजे काही कमी काळ नाहीये. किती ऐकलं असेल, किती पाहिलं असेल, त्या सगळ्याचं वर्णन या ठिकाणी समर्थ प्रतापामध्ये यांनी केलेलं आहे, गिरीधर स्वामींनी केलेलं आहे. पुढे आपल्या पत्रामध्ये गिरीधर स्वामी लिहित आहेत, कितेकासी अतीता उदासा जगाच्या निवासा, अतीता उदासा जगाच्या निवासा, जगा कारणे हिंडसी देश देशा, कितेकासी तू वेध लावून जासी, तुझा आगळा शब्द ब्रह्मादिकासी. तुझं आगळं वेगळं पण फारच आहे. ब्रह्मादी देव सुद्धा तुझ्या त्या वेगळेपणाकडे अचंबित होऊन पाहतात. कित्येक लोकांना तू वेध घातलास, आपलंसं करून सोडलंस. समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामींनी त्यांच्या या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. अजून एक खूप प्रसंग आहेत. गिरीधर स्वामींनी जेवढे प्रसंग लिहिले तेवढे प्रसंग कुणीही समर्थ शिष्यांनी लिहिलेले नाहीयेत. समर्थांच्या चरित्रातले खूप कथा दिलेल्या आहेत. राम उत्सव झाला, रामोत्सव झाला, राम जन्मोत्सव झाला आणि मग त्या ठिकाणी श्रमपरिहार म्हणून सगळ्यांना जेवायला बोलवायचं ठरवलं. ब्राह्मण मंडळी आली नाहीत. काय केलं असेल? 350 वर्षापूर्वी क्रांती केलेली आहे समर्थ रामदास स्वामींनी. भोयरवाडीमध्ये की जी गावकुसा लगत आहे, क्षुद्रांची ही वसाहत आहे, त्या ठिकाणी जाऊन 1000 दाम्पत्यांना बोलावून आणलेलं आहे. सगळ्यांना जेवायला घातलेलं आहे. माण नदीमध्ये स्नान करवलेलं आहे. प्रत्येकाची भूदेव म्हणून समर्थ रामदासांनी पूजा केलेली आहे. धोतरे, पातळ लुगडे, चोळ्या आणि दक्षिणा सगळ्यांना दिलेली आहे. 350 वर्षापूर्वी एवढा व्यापक विचार अत्यंत विरळा संत आहेत समर्थ रामदास, अत्यंत विरळा. पुढे गिरीधर स्वामी म्हणतात, समर्थापदी चित्त संलग्न हे जी, सदा स्वामी निरूपणी बुद्धी माझी, उपाधीस सांडेन हे बुद्धी देशी, देहांती मला काय कामासी येशी. ही जी काही उपाधी मला इथं मिळतीये, आता समर्थांनी तिथं पाठवलंय, मठ उभा केलाय, उपासना चालू आहे, पण गिरीधर स्वामींचं चित्त कुठे आहे? समर्थांच्या चरणावर आहे. ते लिहित आहेत, समर्थापदी चित्त संलग्न हे जी, माझं चित्त कुठे आहे? तुमच्या चरणांवर आहे. सदा स्वामी निरूपणी बुद्धी माझी, तुमचंच गुणगान करतो मी, तुमचंच वर्णन करतो, तुमचंच नाम संकीर्तन करतो. उपाधीस सांडीन हे बुद्धी देशी, ही जी काही मला बुद्धी आहे, ही जी काही मला उपाधी मिळाली आहे, ही सगळी सांडून जाईल. देहांती मला काय कामासी येते. काय करायचंय मला हे मठपती पद? काय करायची आहे मला ह्या सगळ्या शिष्यांची, प्रशिष्यांची त्यांची साधना? मला जर तुम्ही जर मिळाला नाहीत, मला जर तुमचा सहवास मिळणार नसेल, तर माझे हे काय कामाचं आहे? पुढे ते म्हणतायत, तुझी भेटी व्हावी जीवी अर्थ मोठे. माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? माझ्या अंतःकरणाची अर्थता काय आहे? फार गोड सद्गुरूंबद्दल आपण किती बोलावं,
किती विनम्र भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे, हे ज्वलंत उदाहरण आहे. तुझी भेटी व्हावी जीवी अर्थ मोठे, मला दूरी अव्हेरिले प्राप्त कोठे. जनाचे कचेरी मध्ये सांडिले जे, जनी काम क्रोधामध्ये सांडिले जे. कशाला मला इकडे पाठवलं स्वामी तुम्ही? ही सगळी मंडळी जी आहे ते काम क्रोधाने लिप्त झालेली आहेत. मला एवढ्या तुम्ही दूर पाठवलं, माझा अव्हेर केला. काय चुकलं माझं? प्रभू एक व्हावे मनी वासन आहे, समर्था पुढे राम उपासन आहे. जरी दोन्ही सामर्थ्यही एक होती, तरी राम उपासके धन्य होती. हे जे 12वं कडवं आहे ते तुमच्या माझ्यासारख्या समर्थ भक्तांसाठी आहे, रामोपासकांसाठी आहे. काय लिहिले? फार मोठा संदेश आहे या कडव्यामध्ये. 12वं कडवं हे या पत्रातलं. गिरधर स्वामी म्हणतात, प्रभू एक व्हावे मनी वासन आहे. एकच माझ्या मनात वासना आहे, एकच माझ्या मनात आंतरिक इच्छा आहे. समर्था पुढे राम उपासना आहे. तुमच्या समोर रामाची उपासना व्हावी. म्हणजे गिरीधर स्वामींच्या अंतःकरणातला भाव आपण जाणू शकतो का? या शब्दातून गिरीधर स्वामींच्या अंतःकरणाची अवस्था आपल्याला काही अंधुक्षी का होईना पण जाणता येईल का? रामाची उपासना समर्थांच्या समोर काय विशेष आहे बघा. प्रभू एक व्हावे मनी वासन आहे, समर्था पुढे राम उपासना आहे. जरी दोन्ही सामर्थ्य ही एक होती, रामोपासनेचं सामर्थ्य आणि समर्थ रामदासांची कृपा, सद्गुरूंची कृपा. जरी दोन्ही सामर्थ्य ही एक होती, तरी राम उपासके धन्य होती. आपल्याला सगळ्यांना आपलं आयुष्य जर धन्य करून घ्यायचं असेल तर समर्थ रामदासांच्या समोर बसून त्यांना साक्षीदार ठेवून रामाची उपासना केली पाहिजे. असे हे कधी रे घडावे समर्था, प्रभू देश काळे प्रसंगेची करता. तुझी आवडीची जने तुझ संगी, कशी राहती तुझ सांडोनी संगी. जुने लोक त्यांच्या प्रीतिपूर्ण रंगी. काय शब्दांची रचना आहे. जुने लोक त्यांच्या प्रीतिपूर्ण, त्यांचं प्रेम पूर्ण झालेलं आहे. जुने लोक जे तुमच्या जवळ आहेत, जुने लोक त्यांच्या प्रीतिपूर्ण रंगी. ती जी प्रीती आहे, तो जो आदर आहे, ते जे प्रेम आहे ते पूर्ण झालेले, त्याच्या रंगात ते रंगलेले आणि ते तुमच्या जवळ आहेत. नवे लोक त्यांच्या प्रीती पूर्व रंगी. तिकडे पूर्ण आहे, इकडे पूर्व आहे. तुम्ही पूर्व अर्व सर्वी करावे. तुम्ही ते जे पूर्व आहे ना, ते पूर्ण मला करून टाकावं. कृपाळूपणे पूर्व माझे हरावे. मला पूर्ण करा आणि माझ्यातलं जे अपूर्वत्व आहे, अपूर्णत्व आहे, ते तुम्ही हरण करा. असे बोलणे चालणे हे करावे. कृपाळूपणे ता मला उद्धरावे. प्रभो पाय लागोत येथे स्वभावे. गिरी बाळ हे प्रार्थितो शुद्ध भावे. काय म्हणतायत गिरधर स्वामी? असो बोलणे चालणे हे करावे. पत्रांनी मला तुम्ही लिहावं काही, मी तुम्हाला काही लिहावं. या माध्यमातून आपलं बोलणं चालणं असावं. कृपाळूपणे त्वा मला उद्धरावे. मी जरी लांब असलो ना स्वामी, तरी पण माझा उद्धार तुम्ही करा. कृपाळूपणे त्वा मला उद्धरावे. प्रभो पाय लागे तर येथे स्वभावे. माझी एक विनंती पुन्हा मी तुम्हाला म्हणतो की तुमचे पाय या मठाला लागू द्या. गिरी बाळ हे प्रार्थितो शुद्ध भावे. अत्यंत शुद्ध अंतःकरणाने मी
तुम्हाला ही विनंती करतो आहे, असं गिरीधर स्वामी लिहित आहेत. गिरीधर स्वामींनी अनेक प्रसंग समर्थांच्या चरित्रातले समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये केलेले आहेत. आपल्याला एक प्रसंग माहिती आहे की समर्थ हिमालयामध्ये गेले आणि त्यांना असं वाटलं की काय करायचं आहे, हा देह चालवून आता रामाची कृपा झाली आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आपण कधी हिमालयात गेलात का? आम्ही काही वर्षापूर्वी गेलो होतो आणि हिमालयाची ती उत्तुंगता, ते निरभ्र सगळीकडे पांढरं शुभ्र चादर घातल्यासारखी बर्फाची, ते सगळं हिमकण, सगळे हिमकण, बर्फाच्छादित सगळे दगड, सगळे कडे, सगळे पर्वत, सगळ्या टेकड्या, पांढरा शुभ्र तो रंग आपल्या मनाला सुद्धा तसाच धवल क्रांती घडवून आणतो. आपल्या मनाची कुठल्याही रंगाची पुसटशी सुद्धा खूण तिथं राहू देत नाही. त्या हिमालयामध्ये आपल्यासारख्या प्रपंचामध्ये विषयभोगांमध्ये लिप्त आणि आसक्त झालेल्या सामान्य जनांना सुद्धा त्या हिमालयाची व्यापकता पाहिल्यानंतर आपल्या जीवनाची यकश्चितता, क्षणभंगुरत्व आपल्या प्रत्ययाला येतं आणि आत्यंतिक विरक्ती आपल्या मनामध्ये येते. समर्थांची आली असेल मनामध्ये, यात विशेषत्व काय? प्रसंग असा आहे की समर्थांनी देह झोकून द्यायचा ठरवला. समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामी म्हणतात, म्हणोनी हिमालय कुंडी समर्थ बुडी देती, रघुनाथजी समर्थासी वरीच्या वरी धरिती. समर्थ समर्थासी गाळी प्रदाने समर्पिती, काय प्रयोजन देहाचे, तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ते आमची तनु पाहे, दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, धर्मस्थापने कारणे. 2 तप 24 वर्ष, 12 वर्षाचं एक तप टाकळीला, दुसरं तप भारताची परिक्रमा करताना, 24 वर्ष तुमच्या देहाचं रक्षण केलं. कशासाठी? हिमालयामध्ये येऊन असा देह झोकून देण्यासाठी. रामाने प्रकट होऊन वरच्या वर देह झेललाय, हा प्रसंग कुणीतरी सांगितलाय, गिरीधर स्वामींनी समर्थ प्रतापात लिहून ठेवलाय आणि ते म्हणताय धर्मस्थापने कारणे. आणि आपण पाहिले की दासबोधाचा सुद्धा उत्तरार्ध हा धर्मस्थापनेसाठीच आहे. असा हा समर्थ प्रताप जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये समर्थांचं चरित्र गिरीधर स्वामींनी लिहिलेलं आहे. अनेक कथा आहेत, शेकडो कथा या छोट्याशा ग्रंथामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांना पुनश्च विनंती आहे की गिरीधर स्वामी कृत समर्थ प्रताप हा ग्रंथ आपण पाहिला पाहिजे. खरं तर समर्थ गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी 1682 ला समर्थ गेले, 2729 ला गिरीधर स्वामी गेलेलेत. आणि समर्थ प्रताप हा जो ग्रंथ 1332 ओव्यांचा 21 अध्यायांचा हा ग्रंथ गिरीधर स्वामींनी जाण्याच्या अगोदर, आपलं निर्याण होण्याच्या अगोदर 2 वर्ष पूर्ण केलेला आहे, 1727 मध्ये. अशा या गिरीधर स्वामींच्या पत्रांचा 2 दिवसापासून आपण अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. समर्थांच्या अनेक शिष्यांच्या, समर्थांच्या जीवनातल्या अनेक प्रसंगांचा असाच आपण प्रसंगोपात यापुढेही विचार करू, चिंतन करू. आपल्यावर समर्थांची मोठी कृपा आहे, प्रभू रामाची मोठी कृपा आहे. संत समागम या व्यासपीठाचे आदरणीय ब्रह्मीभूत प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे फेसबुक पेज
सगळे फेसबुक पेज जे लॉकडाऊनच्या काळामध्ये निर्माण झाले होते ते 99% फेसबुक पेज बंद पडलेले आहेत. आणि त्याही फेसबुक पेजवर दररोजच कार्यक्रम होता असंही नाही. कधीतरी प्रसंगोपात कीर्तन व्हायची, प्रवचन व्हायची, निरूपण व्हायची. पण संत समागम या नावाला अत्यंत न्याय देणारं हे आपण व्यासपीठ चालवलेलं आहे. प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांचे या निमित्ताने पुन्हा ऋण व्यक्त करतो. त्यांनी मला सांगितलंय की कसल्याही परिस्थितीमध्ये समर्थांचे विचार आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपण हे व्यासपीठ पुढेही चालवूया. त्यांना नमस्कार करतो. तुमच्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.